अखिल जगस्वामी साम सदा शिव वल्हारी मणिमल्ल संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता जय दुरी गणाधीशित आदिरुद्र श्री मातंड भैरवा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। अगडतून नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। अगडतून नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। पावमे तोडा कमरी कर पटा मिहिर मस्तकी तुरा। खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट सदानंदाचा येळकोट। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। महाराज आज कसं काय येणं केलं सा तुम्ही? बानू मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं होतं। महाराज तुम्हासनी मला काय सांगायचं आहे? बानू तू कधी कैलासाबद्दल ऐकलंस? कैलास त्याच कैलासाबद्दल आज मी तुला सांगायला आलो आहे। बानू तुला आठवतं तुला एक स्त्री दिसली होती हिमाच्छादित प्रदेशात। तो हिमाच्छादित प्रदेश म्हणजेच कैलास। आणि एकदा तरी तू कैलासाचं दर्शन घ्यायला हवं आणि कदाचित तुला ती स्त्री तिथे दिसेलही। आणि ती तुला का दिसते याचं उत्तरही तिथेच दडलं आहे। वय का महाराज? पर तत कसं जायचं आणि काय आहे तत? नारायण नारायण। नारायण नारायण। कैलासाचे नुसतं नाव जरी घेतलं नारायण नारायण, पण मला असं वाटलं की श्री खंडेरायांनी तुला कैलासाबद्दल सांगितलं असेल। कारण कैलास म्हणजे प्रत्यक्ष श्री महादेवांचं निवासस्थान, ते त्यांचं प्रतिरूप आहे। कैलासाचं दर्शन म्हणजे विलक्षण अनुभूती। तू जर कैलासाकडे नीट पाहिलंस तर श्री महादेवांची खूण असलेल्या त्रिपुंडाच्या रेषा तुला त्यावर दिसतील। काय सांगताय काय महाराज? होय बा, कैलास हे ठिकाण म्हणजे पृथ्वीवरील ऊर्जेचा केंद्रबिंदू आहे। महाराज आता तुम्ही समजा कैलासाबद्दल एवढं मला सांगितलं म्हणलं मला भी आता कैलास बघायची इच्छा झाली आहे बघा। नारायण नारायण, हेच मी तुला सांगायला इथे आलो होतो बा। पर मला कधी भी हे काय भी बोललं नाहीत बघा। होय, मग श्री खंडेरायांच्या मनात काहीतरी निराळच असणार। मला वाटलं की त्यांनी जसं श्री म्हाळसादेवींना सूक्ष्म देहानं कैलासातील मानस सरोवरात नेलं होतं, तसंच त्यांनी तुलाही कैलास आणि मानस सरोवर दाखवलं असेल। म्हणजे म्हाळसाताई जाऊन आल्या आहे ती वय कैलासाला?
नारायण नारायण. बानू, आता तुला कसं सांगू की श्री म्हाळसा देवी म्हणजेच साक्षात पार्वती देवी आहेत. त्यांच्याशिवाय कैलास अपूर्ण आहे. तुला आणि श्री म्हाळसा देवींना त्यांच्या मूळ रूपाचे स्मरण होण्यासाठीच कैलासाचं दर्शन होणं आवश्यक आहे. म्हाळसा, लक्ष्मी देवी थांबणार आहेत हे तू सांगितलं नाहीस मला. अगं कुठे कुठे नाही शोधलं मी तुला. कुठे होतीस तू? मी स्वयंपाक घरात होते, तिथे गणोबांनी येऊन सांगितलं मला. चला, हे चांगलंच झालं नाही. म्हणजे आता लक्ष्मी देवी जेजुरी सोडून कुठेही जाणार नाहीत. म्हणजे तुला मन मोकळेपणाने बोलायला कोणीतरी आहेच गडावर. हे काय म्हणतेस तू लतिका? मी बोलतच नाही का तुझ्याशी? कर विचार आणि सांग मला. मला गडबडीत तुझ्याशी बोलता आलं नसेल, पण मला तुझ्याशी बोलायचंच नसतं असं याचा अर्थ नाही होत. आता तरी काही सांगणार आहेस का नाही? लतिका, माझ्या मनात प्रत्येक क्षणी केवळ एक आणि एकच विचार असतो, आणि तो म्हणजे बानूचा. यांनी बानूशी विवाह केला, तिला घेऊन गडावर आले. मी म्हंटल म्हणून तिने अजून गडाची एक पायरीही चढली नाही, पण तरीही यांनी तिच्यासाठी मध्यावर वाडा बांधला. लतिका, माझ्यापासून हे दूर दूर जाताना दिसतात ग मला. म्हाळसा, तुला राग येईल, पण अक्का देखील हेच म्हणत होत्या. पण तू त्यांना शांत राहायला सांगितलंस. अक्का इथे असत्या ना, तर आज त्या बानूला नक्कीच त्यांनी योग्य ती शिकवण दिली असती. त्या बानूशी बोलून आल्यानंतर बानू जेजुरी सोडून जायला निघाली होती. देवांनी माघारी आणलं तिला. मी तुझी लहानपणापासूनची सखी आहे. तुला एकच सांगते, हे सगळं घडतंय त्याचा तुला खूप त्रास होतोय हे जाणवतंय मला. पण म्हाळसा, तू स्वतःहून ह्यावर काहीतरी मार्ग काढायला हवास. तू स्वतःहून ह्यावर देवांशी बोलायला हवं. म्हणजे मी काय करायला हवं असं वाटतं तुला? सांगू? हो सांग. सांग मी काय करू ते. त्या बानूचं काय करायचं हे ठरव एकदाच. नारायण नारायण. होय बानू, श्री खंडेरायांनी श्री म्हाळसा देवींना कैलास मानसचं दर्शन घडवलं आहे. मानस सरोवरातील रम्य क्षणांची भेट श्री खंडेरायांनी श्री म्हाळसा देवींना दिली. मानस सरोवर? आता हे काय म्हणायचं अजून? कैलासाच्या जवळ असलेलं मानस सरोवर हे श्री महादेवांना अत्यंत प्रिय आहे. ते इतकं सुंदर, इतकं अद्भुत आहे की त्याचं वर्णन शब्दात करता येत नाही. बानू, तू बी जाऊन यायला हवं तर. वय ग महाराज, मला अजून सांगा ना त्या सरोवराचं. ब्राह्म मुहूर्तावर मानस सरोवरात असंख्य तारे जाताना दिसतात. ते सर्व म्हणजे देव, यक्ष, किन्नर, गण, ज्ञानाला प्राप्त झालेले गुरु, सद्गुरु आदी. ब्राह्म मुहूर्तावर त्या मानस सरोवरात ते सर्व स्नानासाठी जातात. पर ह्याला मानस सरोवर का म्हणतात? नारायण नारायण. असे एखादे सरोवर कैलासापाशी असावे अशी कल्पना श्री ब्रह्मदेवांनी त्यांच्या मनात केली आणि तसे चित्र तिथे प्रकट झाले आणि म्हणून ते मानस सरोवर. त्रिमूर्तींचे अनन्यसाधारण महत्व असलेले हे ठिकाण म्हणजे कैलास मानस. तिथल्या कणाकणाला दिव्यत्वाचा स्पर्श आहे. तिथल्या कोणत्याही पाषाणाकडे पाहिलं तर त्या ज्ञात अज्ञात देवी देवतांचे सुंदर आकार दिसतात, सुदर्शन चक्र दिसतात. तिथलं पाणी इतकं नितळ आहे की त्याच्या साध्या स्पर्शानंही मनुष्य पवित्र होतो. पण हे पाणी मृत्यू लोकात वाहत जात नाही. ज्याचं पूर्वसंचित आहे त्याला तिथे जाण्याचा योग येतो.
असं हे अनन्यसाधारण महत्व असलेलं कैलास मानस. महाराज मला बी तिथं जायचं आहे. मी काय करू? तुझ्या मूळ रूपाचे स्मरण होण्यासाठी तुला हे सारं करावंच लागेल. सांगा जी, काय करावं म्या? बानू, तू श्री खंडेरायांनाच का नाही विचारत? त्यांनी जर मनात आणलं तर ते क्षणार्धात तुला कैलास मानसचं दर्शन घडवू शकतात. होय? खरंच? होय बानू. किंबहुना तुला त्याचं दर्शन व्हावं आणि तसं तू श्री खंडेरायांना सांगावंस हे सांगण्यासाठीच मी इथे आलो आहे. आणि तुझ्या अनेक प्रश्नांची उत्तरं त्यात दडली आहेत हे ध्यानात ठेव. योग्य वेळ आली की तुला कळेलच. पण त्याआधी तुझ्या मनातील कैलास मानस बघण्याची इच्छा पूर्ण व्हावी यासाठी तुला प्रयत्न करावे लागतील. मला त्यांना हे असं विचारणं शक्य नाही, हे तूही जाणतेस. शक्य नाही? तुला जो त्रास होतो आहे तो तू केवळ निमूटपणे सहन करत बसणार आहेस का? म्हाळसा, तू किती आनंदी होतीस जेव्हा देवांशी तुझ्या विवाहाची तिथी निश्चित झाली. मला तर अजूनही हे सारं आता या क्षणी घडलं आहे की काय असं वाटत आहे. तुझ्या विवाहाची तिथी निश्चित झाली, तुझा विवाह झाला, तेव्हा आपण सारे किती आनंदी होतो. तुझा विवाह झाल्यानंतर तू जेजुरीत आलीस. जेजुरीत सगळ्यांनी तुझं आनंदाने भव्य स्वागत केलं. तेव्हा तू आणि केवळ तूच देवांच्या आयुष्यात होतीस. पण तसं नव्हतं. माझ्याशी विवाह झाला तेव्हाही ते भानूला भेटायला गेले होते. हो, तुझ्यापासून सगळं लपवलं गेलं. ती केवळ देवांची एक भक्तच आहे इतकंच तुला सांगण्यात आलं. मी काय करू मला कळत नाहीये. विचार कर म्हाळसा, विचार कर. संपूर्ण आयुष्य तू इथे गडावर आणि ती तिथे गडाच्या मध्यावर असलेल्या वाड्यात, हे असंच असणार आहे का? विचार कर. मी येते परत. कुठे बाहेर चाललात? होय. कुठे? तुला ठाऊक असताना प्रत्येक वेळी हाच प्रश्न तू का विचारतेस? मला ऐकायचे आहे. कुठे चालला आहात तुम्ही? बानूकडे. मला सोडून? म्हाळसा, आपणच ठरवलं ना की पंधरवड्यातील 2 दिवस मी गड उतरून तिच्याकडे जाईन म्हणून. ते मला काही ठाऊक नाही, ते तुम्ही ठरवलंत. म्हाळसा, एरवी ती एकटीच असते. आणि मी? माझा एकटेपणा नाही दिसत तुम्हाला? सगळ्यांमध्ये वावरताना माझ्या आत काय सुरू आहे याची कुणालाही कल्पना नसते. ज्यांच्यावर मी एवढं प्रेम केलं त्यांना एका परस्त्रीकडे जाताना पाहणं एवढं सोपं नाही. माझ्या शरीरातला ताणच जातो अशा वेळी. काय करू मी? कसं सोडवू मी आतून स्वतःला?
म्हाळसा, आता हे सर्व तुला स्वीकारावं लागेल. मला ठाऊक आहे की हे दुःख सहन करणं अतिशय क्लेशकारक आहे, पण हे तुझे भोग आहेत आणि हे भोग तुला भोगूनच संपवायचे आहेत. हे एक वाईट स्वप्न आहे. यातून मी कोणत्याही क्षणी बाहेर पडेन. सगळं पुन्हा पहिल्यासारखं होईल. आपण दोघे असू, आपला संसार असेल असं वाटतं मला. नाही म्हाळसा, हे स्वप्न नाही तर सत्य आहे. मी विभागलो गेलो आहे दोन स्त्रियांमध्ये. यात माझी इच्छा किती, तुझा आग्रह किती आणि परमनियती किती, हे तुला पुढे येणारा काळच सांगेल. मग काय हे असंच सुरू राहणार आयुष्यभर? नाही, कधी ना कधी तरी ह्याचा सोक्ष मोक्ष लागेलच. म्हणजे काय होईल? तुझ्या माझ्या आयुष्यात बानू का आली हे तुला कळेल. मला हे नाही कळून घ्यायचं. मला ती आपल्या आयुष्यात नको आहे. पण तिला आपल्यातून वेगळं करणं शक्य नाही. ती आता आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. तुम्ही भूतकाळात जाऊन माझा गतजन्म पाहू शकता. तर मला एवढं सांगा की मी असं काय पाप केलं की हे दुःख माझ्या वाट्याला आलं आहे? नाही म्हाळसा, मी त्याला पाप नाही म्हणणार, पण तो निर्णय होता. हे असं घडावं हा निर्णय तू प्रेमाच्या परमोच्च क्षणी घेतला होतास आणि ते आता घडतंय. जर तुम्ही अशुभाचा नाश करू शकता तर तुम्ही नष्ट का नाही करून टाकत हे सवतीचं नातं? ते जर अशुभ असेल तर त्याला मी स्पर्श कसा करेन? ते शुभ आणि अशुभ ह्यांची सीमारेषा ओलांडून पलीकडे गेला आहे. म्हाळसा, तू काय पाहते आहेस? तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तर आहेत तुमच्याकडे. किती सुखी आहात तुम्ही. सगळं माहीत असणं एवढं सुखाचं नाही. येतो मी. थांबा, नका जाऊ. म्हाळसा, महाराज म्हणलं ते खरं आहे. मला बी कैलास बघायचा आहे. आजच्या लांब या देवासनी विचारणारच आहे. बानू, बानू, तुला मी इथे आलेलो आवडलं नाहीये का? नाही, तसं नाही. तेव्हा तुम्ही पंधरवड्यातून 2 वेळाच येता. तुम्ही आल्यावर आनंद होतो या. पण काय बानू, तुझ्या मनात काय आहे ते तरी बोल. माझं तुमच्याकडे एक मागणं आहे, ते पुरं कराल? तुझं काय मागणं आहे ते तरी सांग. अगोदर तुम्ही मला सांगा, माझं मागणं पुरं कराल ना? अगोदर मला वचन द्या. बानू, मी तुला वचन देतो की मी तुझं मागणं पूर्ण करेन. सांग, काय आहे तुझ्या मनात? तेव्हा मला कैलास बघायचा आहे. कैलास? आणि ते मानस सरोवर बी बघायचं आहे. तुला कैलासाबद्दल काही ठाऊक आहे का? नाही, आणि म्हणून तर बघायचं आहे.
आणि मला ठावं आहे का तुम्ही म्हाळसाताईसनी कैलास दाखवला आहे ते. पण बानू, तुला हे सारं कसं कळलं? मला महाराजांनी समज सांगितलं आहे. मुनिवर, आता तुमच्या मनात ह्याचे काय प्रयोजन आहे? देवा सांगा जी, कधी जायचं कैलास बघायला? तू म्हणशील तेव्हा. कधी बी? म्हणजे लागलीच जाता येईल का हो? नाही ना ग, पर मग कसं जमायचं? लई लांब हाय म्हणू कैलास. तुझी इच्छा असेल तर त्याचे दर्शन लगेच घडू शकेन मी तुला. वय का? आणि ते कसं? बानू, एक गोष्ट तुला कदाचित ठाऊक नसेल. हा जेजुरी गड म्हणजे प्रति कैलासच आहे. त्यामुळे जर मी तुला ह्या जेजुरी गडाचे दर्शन घडवले तर ह्याचा अर्थ तुला कैलासाचे दर्शन झाल्यासारखेच आहे, होय ना? कर देवा, म्हाळसाताई तर म्हणले आहेत का त्या मला गडावर कधी बी येऊ द्यायच्या नाहीत. आणि जिथं माझ्या बाला बोलणं ऐकावं लागलं तिथं म्या कधी बी यायची नाही. पर मला कैलास बघायचाच आहे.